संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माहुली येथे घराला पाणी मारत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. केवळ प्रसंगावधान राखल्यामुळे युवक बालंबाल बचावला. सतीश चंद्रकांत भुजबळ हे माहुली परिसरात राहत असून शेती व्यवसाय करत आहेत व त्यांनी नुकतेच नवीन घराचे बांधकाम सुरू केले आहे. त्यांचा मुलगा अभिषेक हा शनिवारी रात्री घराला पाणी मारत असताना शेजारीच असलेल्या ज्वारीच्या शेतातून अचानक बिबट्याने त्याच्यावर झेप घेतली. मात्र प्रसंगावधान राखून आरडाओरड करत त्याने तेथून धूम ठोकल्याने तो बिबट्याच्या तावडीतून बालंबाल बचावलाय. परिसरात बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून अनेक पाळीव प्राणी बिबट्याने फस्त केलेत. त्यामुळे वन विभागाला अनेक वेळा माहिती देत पिंजऱ्याच्या मागणीसाठी पत्रही दिले आहेत. तरी वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असून पिंजरे देखील लावत नाही. एखाद्याचा जीव घेतल्यानंतरच पिंजरे लावणार का, असा प्रश्न सतीश भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. मी सतीश चंद्रकांत भुजबळ, राहणार माऊली. या ठिकाणी रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान वाघाने या ठिकाणी पाणी मारत असताना माझ्या मुलाला या ठिकाणी वाघ धावून आला आणि तो या ठिकाणी पळाला. नाहीतर त्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला या ठिकाणी वाघाने केला असता. आम्ही नेहमी या ठिकाणी 4 ते 5 वेळा वाघ या ठिकाणी वावरताना आम्हाला दिसला, पण त्यांनी कधी हल्ला या ठिकाणी केला नाही. पण रात्री त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि आम्ही वारंवार या ठिकाणी फॉरेस्ट अधिकारी मॅडम आणि अधिकाऱ्यांना या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. त्यांना वारंवार फोन केली का या ठिकाणी आम्हाला वाघाचा भरपूर या ठिकाणी त्रास आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी आत्तापर्यंत दक्षता घेतलेली नाही. आमचे परिसरामध्ये या ठिकाणी एकही कुत्रा या ठिकाणी ठेवलेला नाही. गायानं या ठिकाणी हल्ला केलेला आहे. त्यांना वारंवार आम्ही विनंती केली की तुम्ही या ठिकाणी पिंजरा लावा, पण त्यांनी या ठिकाणी कोणत्या प्रकारचा पिंजरा किंवा कोणतीही प्रकारची दक्षता या ठिकाणी घेतली नाही. त्यांना सकाळपासून 4-5 फोन केली, पण त्यांनी या ठिकाणी येण्याचा आले सुद्धा नाही. ते फक्त म्हणतात पिंजरा अमुक ठिकाणी गुंतलेला आहे, इकडं हे झालेलं आहे, तर आम्ही ती व्यवस्था करू. पण त्यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी आलेली नाही आणि कोणत्या प्रकारची व्यवस्था केली नाही. यानंतर जर असं कोणत्या प्रकारचा हल्ला किंवा काही जर झालं किंवा माणसाचा या ठिकाणी जीव गेला तरच ते या ठिकाणी त्याची दक्षता घेतील का, अशी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या ठिकाणी त्यांना विनंती आहे. जर आता उजूक त्यांनी पिंजरा जर लावला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ एकवटून आम्ही रस्ता रोको आंदोलन किंवा अजून कोणतं पुढचं पाऊल उचलण्याची जरी आम्हाला या ठिकाणी वेळ आली तर आम्ही ती मागं या ठिकाणी ठरणार नाही. कारण आमच्या या ठिकाणी परिसरामध्ये गाया सारीत असतो, शेळ्या या ठिकाणी चारायचा व्यवसाय आहे. जर आमच्यावर यापुढे जर कोणत्या प्रकारचा हल्ला झाला तर याची जबाबदारी कोण घेणार आहे याची? तर आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी वटलेलो आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जन आंदोलन उभारण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही करणार आहोत. याचे खऱ्या अर्थाने फॉरेस्ट अधिकारी असतील, कोणी उच्च पदावर असतील, त्यांना आमची या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी याची कृपा करून दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर या ठिकाणी आजच्या आज या ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी करायची आहे. तर यावेळी संतोष गोंदे, बबन गोंदे, श्रीकांत गाडेकर, सतीश भुजबळ, निलेश गाडेकर, सुभाष आमोप, दत्तात्रय गाडेकर, दत्तात्रय दरोडे, बाळासाहेब गाडेकर, अक्षय गाडेकर, ऋषिकेश गाडेकर, चेतन गाडेकर, प्रसाद गाडेकर, कार्तिक गाडेकर, अभिषेक भुजबळ, सचिन गाडेकर, चंद्रकांत भुजबळ, विनोद गाडेकर आदी शेतकऱ्यांनी एकत्रित येत हल्लेखोर बिबट्या तातडीने जेरबंद करा अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा आम्हाला वन विभागाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशाराही यांनी दिला आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, माहुली.